जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 10वा आपण घेणार आहोत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरी विन धावाया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात माहिती आहे का, की त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी. त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्याच्या संगमाला प्रयागराज असं म्हणतात. आणि शास्त्रामध्ये, पुराणामध्ये पुण्यप्राप्तीचे अनेक साधने सांगितली आहेत. तर या साधनामध्ये तीर्थयात्रेचाही समावेश आहे. पद्मपुराण, भागवत पुराण, महाभारतात अनेक तीर्थाच्या महात्म्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पण सर्व तीर्थामध्ये प्रयागराजाचं जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून प्रयागराजला या तिन्ही नद्याच्या संगमावरती स्नान करण्यासाठी दरवर्षी हजारो लोक, लाखो लोक त्या ठिकाणी जातात. पण ज्यावेळेस प्रयागराजला कुंभमेळा होतो, तर त्या कुंभमेळ्यामध्ये करोडो लोक, कोटी लोक त्या ठिकाणी त्या प्रयागराजमध्ये स्नान करण्यासाठी, त्या ठिकाणी तीर्थस्नान करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि खरंच प्रयागराजचं खूप महत्त्व आहे. यावेळेस कुंभमेळ्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तीर्थाचं स्नान करायला, तर खरंच तिथलं प्रयागराजमध्ये स्नान करणं हे माणसाच्या मनाला एक आत्मिक शांती देणारं एक ते ठिकाण आहे. आणि म्हणून आपण तीर्थाला पण जात असतो. पण या ठिकाणी माऊली काय म्हणतात माहिती आहे का, की जर मनुष्य तीर्थाला जातो, तीर्थामध्ये जाऊन स्नान करतो, वेगवेगळ्या देवाला जातो, बरं का, पण जर तो नामस्मरण जर करीत नसेल तर त्याची तीर्थयात्रा व्यर्थ आहे. कारण तुम्ही जेव्हा तीर्थयात्रा करता तेव्हा तुमच्या मनामध्ये ईश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून जर तुम्ही नामस्मरण करत नसाल तर ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. आणि शास्त्रामध्ये तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलं आहे. आणि माऊली म्हणतात की तीर्थयात्रा करणं व्यर्थ आहे. ह्या ज्या 2 परस्परी विधान जे आहेत हे सामान्य लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. पण माऊली काय म्हणतात की तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, जा तुम्ही तीर्थाचं तुम्ही स्नान करा. पण तुम्ही नामस्मरण जर करत असाल तर त्या तीर्थाच्या स्नानाला महत्त्व आहे. पण याचं एक शास्त्रीय उत्तर आहे की या ठिकाणी जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, नाम घेत नाहीत कधीही, परंतु ते तीर्थयात्रा करतात, तर त्यांना तीर्थयात्रेचा लाभ होत नाही, काही फायदा होत नाही. हे पहिल्या प्रकारचे लोक आहेत. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत जे भगवंताचे नामस्मरण करतात आणि तीर्थयात्रासुद्धा निष्ठेने करतात. या लोकांना तीर्थक्षेत्री जाऊन केलेलं जे स्नान आहे, कुंभमेळ्यामध्ये जाऊन केलेलं जे तीर्थस्नान आहे, ते त्यांच्या जीवनाला पावन करते, त्यांचं जीवन पवित्र होतं. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात माहीत आहे का, की जे लोक विशेष नामनिष्ठ म्हणजे जे संत आहेत, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, अनेक जे संत होऊन गेले, हे जे संत कसे आहेत, यांचं हे जे सदैव नामस्मरण करतात, त्यांच्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये हे नाम भिनलेलं आहे, ईश्वराचं नाम भिनलेलं आहे. आणि म्हणून अशा ह्या भक्तांना तीर्थस्नानाची गरज नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजासारखे जे साधू आहेत ते साधूंनासुद्धा तीर्थस्नानाची गरज वाटत नाही. एकदा तुकाराम महाराजांकडे काही वारकरी गेले आणि वारकरी जाऊन ते म्हणाले की आम्हाला तीर्थस्नानाला जायचं आहे, तुम्ही येणार नाही का. तर ते म्हणाले काय मी नाही येणार. पण त्यांनी काय केलं की त्यांना एक कडू भोपळा दिला
आणि सांगितलं की तुम्ही हे तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुमच्यासोबत यालाही स्नान घाला. आणि काही महिन्यांनी ते जेव्हा परत आल्यानंतर मग तुकाराम महाराजांनी सगळ्याला जेवायला प्रसाद केला आणि त्या भोपळ्याची भाजी केली. भाजी केल्यानंतर ती भाजी कडूच होती, कडू झाली ती भाजी. आणि म्हणून त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले की म्हणजे फक्त तुम्ही एका ठिकाणी बसून नामस्मरण करा, तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, असे म्हणणारे सुद्धा काही संत आहेत, ज्यामध्ये तुकाराम महाराज आहेत. पण या ठिकाणी बघा, काही संत तीर्थयात्रेला जातात. ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, निवृत्तीनाथ असतील, ह्या अनेक ठिकाणी तीर्थयात्रेला ते गेलेले आहेत, असं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. आणि मग पण त्यांच्या या तीर्थयात्रेचं प्रयोजन काय असावं बरं? तर भागवतामधला एक संदर्भ या ठिकाणी आपण चर्चा करावीशी असं मला वाटते की भगीरथ राजाने काय केलं माहीत आहे का, की आपल्या पितरांच्या उद्धारासाठी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करून त्याने आपल्या पितराच्या पूर्वजाच्या उद्धारासाठी गंगेला पृथ्वी तलावर आणलं. आणि पृथ्वी तलावर आणल्यानंतर त्यावेळेस गंगेने भगीरथ राजाला प्रश्न विचारला की ठीक आहे, आता मी पृथ्वीवर आले, पण माझ्या जलामध्ये स्नान करून पापी लोक जे आहे ते पवित्र होतील, पण ते पाप तर माझ्यामध्येच राहील ना. मग त्यावेळेस ते काय करायचं म्हणाली गंगा. तर त्यावेळेस भगीरथ राजा म्हणाले की आपल्या या मृत्यू लोकामध्ये अनेक संत साधू राहतात. आणि हे संत साधू जे आहेत, जे ज्ञानेश्वर माऊलीसारखे, एकनाथ महाराजासारखे असे संत साधू जेव्हा तुझ्याकडे येऊन स्नान करतील, तेव्हा ते त्यांच्या सोबत तर हरी नेहमी असतो, त्यांच्यासोबत ईश्वर नेहमीच असतात. आणि म्हणून त्यांच्या स्नानाने, त्यांच्या त्या पावन स्नानाने काय होईल, तुझ्यातलं जे पाप आहे ते पाप नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून साधू संत कुंभमेळ्यामध्ये आपण पाहतो की हजारो लाखो असे साधू संत त्या कुंभमेळ्यामध्ये स्नानासाठी येत असतात. आणि या ठिकाणी येऊन ते संत महात्मा त्या तीर्थांना काय करत असतात, पवित्र करत असतात. आणि म्हणून तीर्थामध्ये स्नान करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच नामस्मरण करणंसुद्धा, ईश्वराचं नाम घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे, असं या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात. तर पुढं माऊली काय म्हणतात, नामासी विन्मुख जो नर पापिया, हरिवन धावया न पावे कोणी. म्हणजे जे लोक हरीचे नाव घेत नाहीत, ईश्वराचे कधीही नाव घेत नाहीत, तो मनुष्य पापी होय. कारण त्याला ईश्वराचं नाव घ्यायलासुद्धा पुण्य लागत असतं. आणि त्याला पापापासून सोडण्यासाठी कोण येतो, हरीच येतो. आणि म्हणून जे पुरुष महापापी आहेत, तर त्यांचा उद्धारसुद्धा ईश्वरच करू शकतो, हरीच करू शकतो. पण त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, ईश्वराचं नामस्मरण करावं लागेल. जे ईश्वराला मानत नाहीत ते भौतिक सुखासाठी पाप करतात. म्हणजे चोरी करणे, खून करणे, आर्थिक व्यवहारामध्ये घोटाळे करणे, असे पाप करणाऱ्याची संख्या कमी नाही आहे. मग असे जे धन्वंत लोक आहेत, हे धन्वंत लोक खरं तर ईश्वराच्या दर्शनाचं हे जे सुख आहे त्या सुखाला पारखे होतात. त्यांच्या जीवनामध्ये पैसा, धनसंपत्ती सर्व असतात, पण ते जीवनामध्ये कधीही सुखी किंवा आनंदी राहत नाहीत. पण त्यांना जर सुखी आणि आनंदी व्हायचं असेल तर केवळ नामस्मरणानेच एक चमत्कार होऊ शकतो. म्हणून यावर तुम्ही नामस्मरण करा आणि नामस्मरण करून आपल्या जीवनाचं सार्थक करा, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने एक उदाहरण पण दिलेलं आहे की वाल्या कोळीची गोष्ट, वाल्मिक ऋषीची गोष्ट गोष्ट आपल्याला माहिती आहे की ज्यांना आपण प्रातसमयी स्मरणी आठवण करणारे असे वाल्मिक ऋषी जे आहेत, तर असे वाल्मिक ऋषीचं जीवनचरित्र जेव्हा पाहिलं तर ते अगोदर वाल्या कोळी होते. आणि वाल्या कोळी होते म्हणजे काय करायचे, ते जंगलामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांना अडवायचे, त्यांच्याकडचे पैसे, त्यांच्याकडचे दागिने जे काही आहे ते घेऊन जायचे आणि त्या लोकांना मारून टाकायचे. आणि मारून टाकल्यानंतर त्यांना खूप असं पाप लागलं वाल्मिकीनं, वाल्या कोळ्याला. एकदा नारद आले त्या ठिकाणी आणि नारदांनी त्यांना काय विचारलं की अरे तू एवढं कुणासाठी करतोय, एवढं पाप का करतोय, कुणासाठी करतोय. तर माझ्या घरचा प्रपंच सांभाळण्यासाठी मी करतोय. मग नारद मुनी म्हणाले, असं कर, तू घरी जा आणि तुझ्या घरच्या सगळ्यांना विचार
तुझी बायको, तुझी मुलं, तुझे आईवडील सगळ्यांना विचार. मग वाल्याकोळी घरी गेला आणि त्याने विचारलं आपल्या बायकोला, मुलांना, आईवडिलांना सर्वांना विचारलं की ह्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तर ते म्हणाले, नाही बाबा, आम्ही तर या पापामध्ये सहभागी नाही, आम्ही नाही सांगितलं तुम्हाला हे पाप करायला. आणि मग त्यावेळेस नारद मुनींनी रामनामाचा जप करायला वाल्याकोळ्याला सांगितलं. आणि रामनामाचा जप केल्यामुळं वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले. आणि वाल्मिकी ऋषींनी रामायणासारखा ग्रंथ लिहिला. म्हणजे नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. आणि म्हणून कोळ्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं आणि त्याने अखंड रामनामाचा जप केला आणि त्याच्यामुळं कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले. तर ज्ञानदेव महाराज पुढं काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे, परंपरा त्याची कुळशुद्ध. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरीच्या नामाचे भजन जो व्यक्ती करतो त्याच्या सर्व वंशाचा, सर्व पूर्वजांचा उद्धार या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून हरिनामाचा जप जो व्यक्ती निष्ठेने करतो ती व्यक्ती पवित्र आणि शुद्ध होते. आणि या शुद्ध भक्ताचा जो नामरूपी जो यज्ञ आहे, तर नामरूपी जो अग्निकुंड आहे, ह्या अग्निकुंडामध्ये जी सतत तुपाची धार पडते तसं तो अखंड नामस्मरण करत असतो. आणि या भक्ताच्या अखंड नामस्मरणामुळे, नामजपामुळे त्याचे माता पिता, आजी आजोबा, पणजोबा जे काही पूर्वज आहेत, जे देवाघरी गेलेले आहेत, त्यांचासुद्धा उद्धार होतो. म्हणजे नामजप केल्यामुळं आपल्या स्वतःचा तरी उद्धार होतोच, पण आपल्या अनेक पिढ्यांचासुद्धा या ठिकाणी उद्धार होत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला हे जे नामजपाचं छान असं एक आपल्याला हरिनामाचं, नामजपाचं जे आपल्याला दिलेलं आहे, चांगलं एक अनमोल ठेवा जो दिलेला आहे, तो आपणही नामजप करूया, नामस्मरण करूया आणि आपल्या कुळाचाही उद्धार करूया, आपल्या स्वतःचाही उद्धार करूया आणि निष्ठेने हरिजप करूया, नामचे जप करूया, असे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर या ठिकाणी याच्यानंतर आपण 11वा अभंग पाहूया हरिपाठातला. रामकृष्ण हरी.